अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून काँग्रेस पक्षानेही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून गुरुवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 275 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत। काँग्रेस कार्यालयाबाहेर गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून तयारीला सुरुवात झाली आहे। गुरुवार 18 डिसेंबर रोजी सकाळपासूनच काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत 275 इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून यामुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले। या मुलाखती प्रक्रियेसाठी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान संघटनात्मक ताकद, जनसंपर्क आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता यावर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची काटेकोर निवड करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। एकूणच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या ही पक्षासाठी ताकद ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।